नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन पाहायची आहे, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून मी जे काही माहिती सांगणार आहे तुम्हालाही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे डिझाईन बनवून घेऊ शकतात। आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्या अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं। त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात मी ही बाही कटिंग करून घेतलेली आहे। 32 साईजची बाही आहे, तर 4.5 बाही आपल्याला तयार पाहिजे आहे। 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे। छातीचा चौथा भाग जो आहे तो 8 मध्ये अर्धा इंच मिळून मी घडी घेतलेली आहे, म्हणजे ही लांबी जी आहे ती घेतलेली आहे। हे पहा, या पद्धतीने घेतलेलं आहे। तसंच आता आपल्याला इथे दोन मी हे कपडे जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत। या कपड्याची रुंदी जी आहे ती 4 इंच घेतलेली आहे। लांबी जी आहे ती तुम्हाला अंदाजे अशी घ्यायची आहे। शक्यतो तुम्हाला डबल फोल्ड तुम्हाला लांबी जी आहे ती घ्यायची आहे 17 इंचाची डबल फोल्ड। त्यानंतर आपल्याला इथे पुढे लावण्यासाठी एक काठ घेतलेला आहे मी। तर काठापदर साडीचा ब्लाऊज आहे, तर या पद्धतीने आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहेत। तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला, हा जो काठ आहे या काठाला काय करायचं आहे आपल्याला या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे ही जी बाजू आहे ती सव्वाशी बाजू आहे, उलट बाजूकडून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। या साईडने आणि या साईडने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। तर शिलाई मारून घेऊ। हे पहा, या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे एक साईडने। आता दुसरी साईड जी आहे ते आपल्याला याला जॉईंट करून घ्यायची आहे। तर बॅक साईड, फ्रंट साईड असे नावे टाकून घेतलेले आहेत। तर जसं आपण रेग्युलर बाहीला कसं उलट बाजूकडून सुलट बाजू करून घेत असतात तसंच पलटवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी पलटवून घेत आहे। हे पहा, आता आपल्याला याला दाब टीप मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे दाब टीप मारलेली आहे। आता आपण याला वरी दाब टीप असे पण मारून घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने आपण हे पुढचा काठ जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे। आता आपल्याला राहिलेला आहे हा भाग। तर याला काय करायचं आहे आपल्याला, याचं सेंटर काढायचं आहे। या पद्धतीने आपण सेंटर काढलेले आहेत। आता आपल्याला या सेंटर पर्यंत व्यवस्थित असं इकडच्या साईडने आणि या साईडने हे पाहू शकतात, सेंटर पासून आपल्याला आणखीन एकदा फोल्ड करायचं आहे। या पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर इथेही आपल्याला एक सेंटर काढून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे सेंटर काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथून प्लेटा पाडायच्या आहेत। तर हे पहा, अर्धा इंचाच्या प्लेटा छोट्या छोट्या पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। हे पाहू शकतात, या पद्धतीने आपण इथे प्लेटा मारून घेतलेल्या आहेत। तुम्हाला एक्स्ट्रा जास्त जर प्लेटा पाहिजे असतील तर तुम्ही इथपर्यंतही मारून घेऊ शकता। पूर्ण प्लेटा पाहिजे असतील दंडाला तर हे पाहू शकतात, या पद्धतीने झालेले आहेत।
आता आपल्याला या साईडनेही काय करायचं आहे, याच्या उलट आता हे जे आहे ते इकडे पलटवून घेतलेले आहेत. आता आपल्याला या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपले ही पफ झालेले आहेत. आता आपण ही जी बाही आहे हे पाहू शकतात. ही जी बाही आहे याला आपल्याला या पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे. हा पूर्ण आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. हे पाहू शकतात. या पद्धतीने आपण हा कपडा जो आहे तो अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला उलट बाजूकडून जी बाहीचा आकार आहे त्या बाहीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे ही झालेली आहे. आता हे आपण कट करून घेऊ. ते एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत. हे पाहू शकतात. या पद्धतीने ही बाही आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला याला सेंटर काढायचं आहे. हे पहा, इथे सेंटर काढायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही शो बटनही बसून घेऊ शकतात, पण मी इथे काय बसवणार आहे तर मी इथे नॉट बसून घेणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे हा नॉट घेतलेला आहे मी. हे पहा, अशा प्रकारे या पद्धतीने आपण गोंडे जे आहेत ती बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला काय करायचं आहे, याला असं फुल तयार करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे फुल तयार केलेलं आहे. आणि इथे जिथे आपण सेंटर काढलेला आहे तिथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात. या पद्धतीने इथे जॉईंट झालेला आहे. आता इथे मी छोटंसं शोची बटन जे आहे ती बसवणार आहे. तर इथे मी शोचं बटन बसवणार आहे. तर हे पाहू शकतात. इथे मी हे बटन घेतलेलं आहे कपड्याचं आणि इथे मी अटॅच करून घेणार आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपली ब्लाऊजची बाहीची डिझाईन जी झालेली आहे तर खूप छान मध्ये वेअर केल्याच्या नंतर तो खूप छान दिसते. तर या पद्धतीने तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे ब्लाऊजची बाहीची डिझाईन बनवून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.